नमस्कार मित्रांनो, घटना आहे गाझियाबादमधलं. 1 जानेवारी 2025 नवीन वर्ष सगळ्या देशामध्ये साजरा करत होते. यामुळे पोलीस ठिकठिकाणी आपली ड्युटी करत होते. यातच पोलिसांचे ठिकठिकाणी चेकिंगचे काम चालू होते. यातच एक अनोळखी व्यक्ती पोलिसांना पळताना दिसतो. पोलीस त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण तो थांबत नाही. यामुळे पोलिसांना शंका येते. पोलिसांना वाटते हा अपराधी असू शकतो. पोलीस त्याचा पाठलाग करतात. तेव्हा तो व्यक्ती पोलिसावर फायरिंग करतो. पोलीस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या व्यक्तीवर फायरिंग करतात. या मुठभेडमुळे पोलिसांची गोळी त्याच्या पायाला लागते. गोळी लागल्यामुळे तो व्यक्ती जमिनीवर पडला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले. पोलीस त्याला विचारपूस करत असताना तो स्वतःचं नाव नीरज सांगतो. पोलिसांना पण नीरज नावाच्या व्यक्तीची शोध सुरू असते. पोलीस त्याची कसून चौकशी करतात तेव्हा धक्कादायक माहिती समोर येते. यावर पोलीसही हैराण झाले. उत्तर प्रदेशमधलं कौसंबी हे गाव. नीरज हा शिलाईचे काम करत होता. कपडे वगैरे शिवण्याचा तो काम करत होता आणि तो नातेवाईकाकडे फिरून नातेवाईकांना आपल्या कामावर ठेवायचा. हळूहळू त्याने काम चांगले चालू होते. एक दिवस नीरजच्या रिश्त्यातील मुलगी त्याच्या दुकानावर आली. ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती, जवान होती. जवळपास तिचं वय 20 वर्ष असेल. त्याने ती नीरजची पुतणी होती. नीरज हा तिला मामा लागत होता. त्या मुलीचं नाव वैशाली असं होतं. वैशालीने म्हटले मामाला की मला तुमच्या दुकानावर काम करायचं आहे. मला तुमच्या दुकानावर कामाला ठेवा, मला कामाची गरज आहे. त्यावेळेस नीरज मामाने तिला कामावर ठेवून घेतले. नीरजचं वय 32 वर्षाचं होतं. त्याचं लग्न झालं असून बायको आणि 2 मुले होती. रिश्त्याने पुतणी लागणारी मुलगी ही 20 वर्षाची होती. तिचं नाव वैशाली होतं. पुतणी मामासोबत काम करू लागली. कामाचा व्याप वाढल्याने दिवस रात्र त्यांचे काम चालूच होते. यातच हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कधी कधी पुतणी कामावर नाही आली तर मामा पुतणीच्या घरी जायचा, करायचा, गोष्टी करायचा. वैशालीच्या घरचे लोक नीरजला चांगल्या प्रकारे ओळखत होते, कारण तो नातेवाईक होता. कामाचा व्याप वाढल्याने वैशाली तिथेच थांबायची. ती रात्रीला नीरजकडे मुक्कामही करायची आणि घरी सांगायची की माझं काम जास्त वाढलेलं आहे, मी सकाळी येऊन जाईल. नीरजकडे बाकी मुली पण कामावर होत्या, परंतु नात्याने पुतणी लागणारी वैशाली ही मामाकडे रात्रीनं थांबायची. यातच त्यांचे अनैतिक संबंध सुरू झाले. त्यांचे प्रेम एवढे वाढले की ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पागल झाले. यामुळे नीरज रात्री खूप लेट घरी जाऊ लागला. पत्नी खूप रागावू लागली, कारण तो पत्नी आणि लेकराला वेळ देत नव्हता. फक्त आपल्या पुतणीला पूर्ण वेळ देऊ लागला. काही दिवस असेच सुरू होते. 40 ते 50 वेळा या दोघांचे शारीरिक संबंध झाले. एक दिवस पुतणी नीरजला म्हणाली, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. यावेळी नीरज मामाने लग्नाला मनाई केली. मला बायको लेकरं आहे, मी लग्न नाही करू शकत. यावर पुतणी मामाला म्हणाली की माझ्याबरोबर लग्न नाही करायचं होतं तर तू माझ्यावर कशाला प्रेम केलंस? लग्न नाही केलंस तर मी तुझ्यावर बलात्काराची केस टाकेल. या धमकीमुळे नीरज खूप परेशान झाला. त्याला काय करावे समजत नव्हतं. त्याने वैशालीला मारण्याचा प्लॅन आखला. डिसेंबर 2024 रोजी वैशालीला तो पार्कमध्ये भेटायला बोलावतो. काही वेळ त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होते. या गप्पा गोष्टींमध्ये त्यांचा वाद सुरू होते आणि वैशाली लग्नाची मागणी घालते. पुन्हा ती वैशाली मामाला धमक्या देऊ लागते. यामुळे नीरज रागाच्या भरात तिच्यावर सपासप चाकूने वार करतो. तिची हत्या झाल्याची कळता तो तिथून पळ काढतो. 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी तिची पार्कमध्ये फिरणाऱ्या लोकांना तिची लाश दिसते. तेव्हा पोलिसांना कळवण्यात येते. यानंतर तो पोलिसांना कसा सापडतो हे आधी स्टोरीमध्ये सांगितलेले आहे. स्टोरी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.